ही थेट दृश्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चेतन माफ करा येते मी तुमच्याकडे पुन्हा एकदा पण ही दृश्य आपल्यापर्यंत सतत पोहोचतायत। खासदार श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदानाचा हक्क बजावण्याकरता मतदान केंद्रात पोहोचलेले आहेत। मतदानाचा हक्क या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बजावतील आणि श्रीकांत शिंदे देखील त्यांच्या समवेत सहकुटुंब शिंदे परिवार मतदानाचा हक्क बजावण्याकरता या ठिकाणी पोहोचलेले आहेत। एकीकडे एकनाथ शिंदे यांचे वडील तर दुसरीकडे एकनाथ शिंदे सहपरिवार या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्याकरता मतदान केंद्रात दाखल झालेले सहकुटुंब शिंदे आपला मतदानाचा हक्क ठाण्यात बजावताना दिसतात। प्रसार माध्यमांचा या ठिकाणी गराडा। या मतदानानंतर शिंदे काय प्रतिक्रिया देतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तर 1:30 वाजता उद्धव ठाकरेंची सुद्धा पत्रकार परिषद आहे, त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेकडे देखील सगळ्यांच्या नजरा। एकीकडे फडणवीसांनी मतदान केलेलं आहे नागपूरमध्ये, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात मतदानाचा हक्क हा बजावताना दिसत आहेत। सहकुटुंब शिंदे मतदानाकरता ठाण्यात मतदान केंद्रात पोहोचलेले आहेत। अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं तर ही निवडणूक फार चुरशीची याच्याकरता चर्चेची सुद्धा याकरता, कारण अनेक ठिकाणी महायुतीतले मित्र पक्ष परस्परांच्या विरोधात उभे टाकताना दिसतात। मग तो अपवाद नवी मुंबईचा असू दे, पुण्याचा असू दे किंवा मुंबईतील काही निवडक प्रभाग या ठिकाणी सुद्धा शिवसेना म्हणजे शिंदेंची शिवसेना आणि फडणवीसांची भाजपा आमने सामने लढत असल्याचा पाहायला मिळतंय। लढत जरी मैत्रीपूर्ण असली तरी उद्या मात्र या सगळ्या संदर्भात फैसला होणार आहे, त्यामुळे तो देखील पाहणं तितकाच महत्त्वाचा असो। शिंदेंची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। शिंदे सहपरिवार मतदानाचा हक्क बजावण्याकरता ठाण्यातल्या या मतदान केंद्रात पोहोचलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।